श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज आदिगुरु शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक अहेतुकी अकारण करून अशा कृपेनं ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या विचारामध्ये आपण तृतीय अध्यायाचा विचार करतो. तृतीय अध्यायामध्ये आतापर्यंत भगवान परमात्मा कर्मामध्ये प्रवृत्त करण्याकरिता अनेक प्रकारे अर्जुनाला प्रेरित करतात. लोकसंग्रहाच्या निमित्तानं मनुष्यानं प्रथम आपल्या उद्धाराच्या निमित्तानं मनुष्यानं कर्म करावे. कारण की कर्म जर केले नाही तर आपला शरीर निर्वाह सुद्धा होणार नाही. म्हणून मनुष्यानं कर्म करावं. परमात्म्याचा ब्रह्मदेवाचा आदेश आहे म्हणून मनुष्यानं कर्म करावं. जर कर्म केलं नाही तर त्याचं जगणं व्यर्थ आहे. तसेच पूर्व सूर्यांनी सुद्धा मोक्षाकरिता कर्म करून ते मोक्षाला प्राप्त झाले. म्हणून मनुष्यानं कर्म करावं. लोकसंग्रहाकरिता सुद्धा मनुष्यानं कर्म करावे. भगवान परमात्मा बोलतात, मला काहीच कर्तव्य जगामध्ये अवशिष्ट नाही. असं असून सुद्धा मी कर्म करतच आहे. तद्वत हे अर्जुना, तू सुद्धा कर्म करावे. मग आपण म्हणाल की एखादा ज्ञानी पुरुष आहे. आता आपली तशी स्थिती नाहीच म्हणा. आपली स्थिती भगवान परमात्म्याच्या कृपेने ठीक लवकर व्हावी. मनुष्य हा असाही असेल, ज्ञानी असेल किंवा अज्ञानी असेल, त्यांनी कर्म केले पाहिजे. जर नाहीतर आपला ज्ञानाचा नाश नाही होणार, परंतु अज्ञानी पुरुषाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की शास्त्र सांगत आहे, सत्ता कर्म. पुढे पहा श्लोक, सत्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तर्ष चिकीर्षुर्लोक संग्रहम्. हे भारत जास्त वाचले. हे भारत, हे भरत कुलोत्पन्न अर्जुना, यथा कर्मणि सक्ताः अविद्वांसः कुर्वन्ति तथा लोकसंग्रहं चिकीर्षुः विद्वान् असक्तः कुर्यात्. भारत शब्द, हे भारत, हे भरत कुलोत्पन्न अर्जुना, यथा म्हणजे ज्याप्रमाणे कर्मणि सक्ताः अविद्वांस, कर्मामध्ये आसक्त असणारे अविद्वान पुरुष कुर्वन्ति म्हणजे कर्म करतात. कर्मामध्ये आसक्त झालेले अविद्वान अज्ञानी पुरुष जसं कर्म करतात तसंच तथा लोकसंग्रहम चिकीर्षु, लोकसंग्रहाची इच्छा करणाऱ्या विद्वानाने असक्त कुर्यात, असक्त होऊन किंवा
लोकसंग्राम चिकीर्षु असक्त विद्वान करूयात. लोकसंग्रहाची इच्छा करणाऱ्या आसक्तीरहित विद्वानाने कर्म करावे. म्हणजे एक कर्तव्य आपलं. लोकसंग्रहाची जो सामान्य मनुष्य आहे तो फलाच्या इच्छेने कर्म करतो, परंतु दुसरा जो मनुष्य आहे फलाची इच्छा न करणारा ज्ञानी पुरुष, त्या ज्ञानी पुरुषाने सुद्धा त्या आसक्त झालेल्या पुरुषाप्रमाणेच कर्म करावे. तशीच आपल्या कर्माची रहाटी असावी. म्हणून पुढे ही भगवान परमात्माचा असा आदेश आहे की सगळ्यांना कर्म करावं. तर आता पहा काय बोलतात. देखे फळाची या आशा, आचरे कामुक जैसा, कर्मी भरू होवा तैसा, निराशाही. देखे क्रियापद आहे. अर्जुनाला भगवान बोलतात, हे अर्जुना पहा, जैसा कामुक फळाची आशा आचरे तैसा निराशाही कर्मी भरू होवा. हे अर्जुना, ज्याप्रमाणे कामुक म्हणजे इच्छा करणारा, फळाची इच्छा करणारा, कामना करणारा, त्याला कामुक म्हणतात. मग असा जो कामुक फलासक्त पुरुष, कामुक म्हणजे फलासक्त पुरुष, ज्याप्रमाणे फलासक्त पुरुष फळाची आशा म्हणजे फळाच्या इच्छेने, आपल्याला एखादे कर्म काय करतो आपण की मला हे कर्म केलं तर हे त्याचं फळ प्राप्त व्हावं, या कर्मापासून ते भेटावं. मनुष्याची स्थिती कशी असावी? खरं पाहिलं तर आपण निष्काम बुद्धीनं सर्व कर्म करावे. सगळ्यांची सेवा निष्काम बुद्धीने करावी. सगळं जितकं आपल्याला वाटेल तितकं काही कर्म असेल निष्काम बुद्धीनं करावं. दुसऱ्यांच्या कल्याणाकरिता आपला प्रयास निष्काम बुद्धीनं व्हावा, परंतु सकाम बुद्धीनं नाही. तर डॉक्टर आहेत, इंजेक्शन देतात, रक्षा करतात, परंतु कोणत्या बुद्धीनं? सकाम बुद्धी. आपली पूर्वीचे जे वैद्य होते ते वैद्य लोकांचं कल्याण व्हावं या हेतून, कारण की डॉक्टरचा एक धर्म आहे. आपल्या पुढे कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा कोणतीही व्यक्ती पुढे आली तर तिच्यावर उपचार देऊन तिला ठीक करणं हे धर्म आहे. म्हणून वैद्य सर्वांचा अतिशय उत्तम रीतीने निष्काम बुद्धीनंच उपचार करत असत. मग कधी दिलं कोणी तर घेतलं, परंतु त्या बुद्धीनं करत नसत. कारण तसंच आपली सेवा सुद्धा निष्काम बुद्धीची असावी. नाहीतर आपल्या आचरणाकडे पाहून असं वाटत नाही की कधी होईल, परंतु आपण करावं. आपली तशीच नाही तर आपलं जीवनाचं बरं शिकल्यात आणि न शिकणाऱ्यात काय भेद राहील? आचरणातच भेद राहील ना. खाण्यापिण्यात काय नाही. तोही 10 रोटी खातो, आपणही 10 रोटी खातो. तोही पितो तर तुम्ही पिता, तेही जातात तेही जातात, पण सगळं तेही सगळ्यांचा राहा म्हणजे शारीरिक चेष्टा सगळ्यांच्या तशाच आहेत, परंतु कोणाच्या शास्त्रीय असतात आणि कोणाच्या शास्त्र निषिद्ध असतात. जे करू नये ते मनुष्य करतो. आपलं आचरण हे शास्त्रीय असलं तर त्यातून लोकांचा फायदा आणि आपलाही फायदा होतो, आपलाही उद्धार होतो. म्हणून परंतु कधी काय एखाद्याला मार्गाला लावायचं असलं तर आपण तत्वज्ञान झाल्यानंतर आता महाराज झालं तर मग आपण सगळं कर्म सोडायचं का? आपण मूर्खासारखं वागायचं का? आपलं तर काम अधिक आहे. जसे दुसरे माणसं ते फळाच्या इच्छानं कर्म करतात, मग त्यांना कारण की जर आपण कर्म केलं नाही तर ते सुद्धा करणार नाही.
ते म्हणते ना आमचे गुरुजीच करत नाही तर आम्हाला काय करण्याची आवश्यकता आहे. म्हणून ज्याप्रमाणे फलासक्त पुरुष फळाच्या इच्छेने कर्म करत असतो, त्याचप्रमाणे निराशाही म्हणजे निष्काम पुरुषाने सुद्धा कर्मी भरू व्हावा. निष्काम पुरुषाची सुद्धा कर्मामध्ये आवड असावी. कर्मामध्ये अन्य पुरुषासारखाच उत्साह असावा, आवड असावी, त्याची प्रीती असावी. कारण की आपण आपलं कर्म सोडू नये, नाहीतर मग त्यांना मार्गच राहणार नाही ना. बस आपली सगळी चित्तवृत्ती देऊन ते आपण कर्म करावे. जे पुढत पुढती पार्था हे सकळ लोक संस्था रक्षणीय सर्वथा मनोनीय. अन्वय जे पार्था हे सकळ लोक संस्था पुढत पुढती सर्वथा रक्षणीय मनोनीय. हे प्रथापुत्र अर्जुना, जे म्हणजे कारण की हे सकळ लोकसंस्था ही सकळ म्हणजे सर्व लोकसंस्था, लोकांच्या वागण्याची स्थिती. कारण की आपण लोकांची वागण्याची जी काही संस्था आहे, संस्था म्हणजे परंपरा, एक लोकांची राहण्याची एक स्थिती आहे, सम्यक स्थिती, सम्यक परंपरा. ती पुढत पुढती म्हणजे वारंवार पुन्हा पुन्हा सर्वथा रक्षणीय, सर्व प्रकारे रक्षणीय आहे, रक्षण करण्यायोग्य आहे. कारण की आपल्या ज्या परंपरा असतात ना, त्या सर्व प्रकारे कायेनं, वाचेनं, मनानं त्या आपणच रक्षण करायचे असतात. दुसरे, कारण की त्या परंपरा आपण जिवंत नाही ठेवल्या तर पुढे कसे जाणार. आपण त्या परंपरेचे पायक म्हणतो आणि आपणच जर व्यर्थ वागू लागू तर पुढे काय स्थिती. म्हणून आपण आपल्याकडं ज्या दिवशी आपण आळंदीत पाय टाकला म्हणजे या परमार्थात आपण निघालो, त्या दिवशी आपल्याकडे मोठमोठ्या जबाबदाऱ्या आल्या आणि त्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडाव्या लागतील. नाहीतर आपल्याला भविष्यकाळ आपले पूर्वीचे झालेले ज्ञानोबा महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सगळी परंपरा, आदिगुरु शंकराचार्य असतील, नाथ महाराज असतील, ते आपल्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतील. त्यांना आपण सगळ्यांना निराश केलं आणि त्यांच्या विशेषतः धिक्काराला पात्र होऊ आपण. म्हणून त्यांनी घालून दिलेल्या परंपरा, ऋषीमुनींनी घालून दिलेल्या परंपरा त्या आपण पाळल्या पाहिजेत. भगवान परमात्म्याच्या आज्ञा आपण पाळल्याच पाहिजेत. आपल्याला मागे सांगितलं असेल, कारण की श्रुती आणि स्मृती ही भगवंताची आज्ञा आहे आणि भगवंताची आज्ञा जर मोडवली आपण, मग तिथे काही सांगितलेलं असेल. मग भगवंताची आज्ञा मोडवली तर काय दोष लागतो, तर आज्ञोच्छेदी मम द्रोही भगवान बोलतात. जो त्या आज्ञा मोडवून वाटेल तसं आपल्याला मनाला येईल तसं स्वमनानुसार वागतो, तो आज्ञेचा उच्छेद करणारा माझा द्रोही आहे. आणि तो म्हणत असेल माझा भक्त, स्वतः म्हणत असेल, परंतु तो माझा भक्त होऊ शकत नाही, तो मला प्रिय नाही, तो वैष्णव नाही आहे. म्हणून भगवंताच्या आज्ञा आपण मोडू नये. परत तुम्हाला एखादी तुम्ही विवाह केला आणि तुमची पत्नी इकडे तिकडे कुठेही फिरू लागली तर बरं वाटेल. सोयरासारखं फिरू लागल्यावर बरं वाटेल का? की कसं वाटेल? तुमचं काहीच उत्तर नाही. चांगलं वाटेल ना? की इकडे तिकडे गेल्यानंतर खराब वाटेल? खराबच वाटेल ना. तसंच आपण
भगवान परमात्म्याची माळा घातली तर म्हणजेच आपण भगवान परमात्म्याच्या काय झालं, पत्न्या झालं, त्यांच्या सेवक झालं. कारण जीव हे सगळे भगवान परमात्म्याचे सेवक आहेत आणि भगवान परमात्मा हाच एक या सगळ्यांचा पती आहे. मग त्या परमात्म्याला सोडून आपण परमात्म्याचे वचन सोडून आपण कसंही वागू लागलो तर त्या परमात्म्याला कसं वाटेल? आपण वाटेल तसं राहतो, वाटेल तसं वागतो. म्हणजे आपण किती मूर्ख असू, आपण कधीच परमात्म्याच्या वचनाचा आपण त्याग करता कामा नये. परमात्मा सांगतोय ना, मग सांगत असेल तर ते आपलं करणं भाग आहे. जर आपण, कारण की ही परंपरा सर्व प्रकारे रक्षण करणे योग्य आहे. म्हणून मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नुहावे लोकाप्रती. म्हणून मार्गाधारे वर्तावे, हे विश्व मोहरे लावावे, लोकांप्रती अलौकिक नुहावे. म्हणून मनुष्यानं काय करावं? मार्गाधारे वर्तावे, मार्गाच्या आधारानं आचरण करावे. कोणता मार्ग? शास्त्राने सांगितलेला मार्ग. शास्त्राने सांगितलं हे आपण करावं, हे करू नये. शास्त्र निर्दिष्ट मार्गाने आपण वर्तावं, आचरण करावं. पुढे हे विश्व मोहरे लावावे, हे संपूर्ण जगत मार्गास लावावं. आपण मार्गाने अगोदर चालावं आणि सगळ्यांना मार्गाला लावावं. हे विश्व मोहरे लावावे, लोकांप्रती अलौकिक नुहावे. हे जे लोक आहेत ना, त्या लोकांकरिता आपण अलौकिक होऊ नये. म्हणजे मी एक कोणीतरी या समाजाहून वेगळा दैवी शक्तिमान आहे असं लोकांपुढे आपण दाखवू नये. कारण की लोक ते काय फार आपण लोकातून मी एक वेगळा आहे, वेगळा दाखवण्याची सवय राहते. कोण श्रेष्ठ आहे, मग त्याचं कोणी आचरण करत नाही. मीच एक तुमच्यातलाच असून मी जसं करतो तसं तुम्ही करा, हे असंच लोकांना शिकवावं लागतं. आपण मार्गाचं आचरण करून लोकांना मार्ग दाखवावा लागतो, तेव्हा सगळी ही प्रजा मार्गाने वागू शकते. म्हणून मनुष्यानं एक करावं. आपण तत्वज्ञानी पुरुषांना सुद्धा हे आचरण करा. आपण तर करावंच. तुम्ही आता मोठ्यांची कास धरली आहे, मग तिला कलंक लागू देऊ नका. कारण की आपलं आचरण फार महत्त्वाचं आहे. आचरण हे आपलं सादगीनं सरळ स्वभाव, साधी राहणे, त्याच्यामध्ये कोणी जर आता तुमच्यात काय होतं, आपल्यात का मोठी व्यक्ती असेल, छोटी असेल, मोठ्यानं छोट्याचा आदर, छोट्यानं मोठ्याचा आदर, एकदम झिडकारून असे व्यवहार न करायला. तुम्ही पहा, कोणी छोटे मोठे आल्यानंतर महाराजजी बरं, कुठे कोणाकडे गेले तर ते मोठे असतात ना, तरीसुद्धा एकदम चांगल्या रीतीनं ते मोठे अंतकरणाचे माणसं खरं मोठेच असतात. म्हणजे जे झगडा करणारा मोठ्या अंतकरणारा नसतो, तो तुच्छ वृत्तीचा असतो. झगडा करेल नाही, आपणही त्याच्यात असो, झगडा करू, आपण कोणाला त्रास देण्याची वृत्ती असेल, म्हणजे ही अंतकरणाची एकदम तुच्छ वृत्तीची स्थिती आहे. आपण आपली अंतकरण वृत्ती वाढवावी. बाहेर कोणतेही, ते मागे दुसऱ्या अध्यायात सांगितलं, कारण की जर आपण आपल्या रचनेवर नियमन नाही केलं तर तो वृक्ष कसा होता, आपण वरी पालवे खोडीजे आणि मुळी तरी उदक घालीजे, मग तो मग ज्याप्रमाणे आपण काय केलं,
तर आपण एखादा वृक्ष तोडला, आपल्याला काय वाटतं, आपल्या वृत्त्या ह्या बाहेर विषयांकडे जाऊ नयेत आणि आपण तसले मादक पदार्थ, राजसिक तामसिक पदार्थ खाल्ले तर आपल्या अंतःकरणातलं रक्त कसं बनेल? कारण की आपण जो अन्न खातो ते त्याच्यातला स्थूल भाग लघुशंका आणि विष्ठेद्वारे बाहेर जातो, तो स्थूल भाग जातो, परंतु त्याच्यातला सूक्ष्म भाग, त्या सूक्ष्म भागाचं नंतर मांस बनतं, अगोदर मांस, त्याचंच रक्त बनतं आणि ते रक्त आपल्या जर प्रत्येक धमन्यामध्ये तुमचं बरं कांद्या लसणाचं रक्त असेल आणि कांद्या त्या घुरट्ट घाणीसारखं एकदम लसणाची, आता तुम्ही ह्याच्यामध्ये का ना 16-15 अध्यायामध्ये एकदम खराब म्हणजे पदार्थ, तुच्छ पदार्थ ना, त्या औषधाला वापरले तर ती वार्ता भिन्न आहे, औषध भिन्न आहे, परंतु आपण आपल्या खाण्यामध्ये अपवित्र बाजारू पदार्थ खाऊ नये. बाजारू पदार्थ हे कोणी बनवले, कसे बनवले, थुकून बनवले की कसे बनवले, कोण जाणे, त्याच्यामध्ये किती किडे पडले असतील आणि आपण आपल्याला परमार्थिक बनवतो, कसे पदार्थ खातो. बरं, आपण एक दिवस एक आमच्या काशीमध्ये एक महादेवजी होते, होते नाही आहेत, यांनी पाहिले महादेवजी, त्यांना एकदा काय झालं, उज्जैनचा कुंभ होता आणि काशीमध्ये होता, इथं येऊन वापस जायचं होतं, दर्शन कुंभ स्नान करून वापस जायचं, तिथून तिकीट बनवलं, इथे आले, वापसही गेले, तर मग इतकं कट्टर ना की वापस जाईपर्यंत काही खाल्लं सुद्धा नाही, कारण की हे पदार्थ कोणाचे कसे पदार्थ खाऊन आपलं रक्त बाटवण्यापेक्षा आपण न खाल्ल्यानं बरं, या रीतीनं ते वागत किंवा आहेच सध्याला ना. सकाळी 3 वाजताच उठतात, 5ला तर गंगेला जाऊन स्नान करून घंटी 5ला वाजणार म्हणजे वाजणार, 5च्या 5 मिनिट अगोदर. म्हणजे माणसानं हे नाही खायचं म्हणजे नाही खायचं. अरे आपलं शरीर आहे, आपल्या शरीराला जर आपण एवढं खराब करून ठेवलं तर पुढे आपल्याकडून परमार्थ कसा होईल? आपण आपल्या वाणीवर, आपण आपल्या जिभेवर, आपण आपल्या इंद्रियांवर नियंत्रण केलं पाहिजे. याला दम म्हणतात, दम. जर दम नसेल तर आपण पुढे तत्वज्ञान या इथे शिकण्याचे अधिकारी होऊ. आपण अधिकारी नाहीत, मग अधिकारी होण्याचा प्रयास तर केला पाहिजे ना. मग अगोदर आपल्या सगळ्यात मुख्य जिव्हा आणि शिश्न यांच्यावर नियंत्रण मनुष्याने केलं पाहिजे. उदरेवर जिव्हेवर नियंत्रण झालं तर मग पुढे सगळ्यावर नियंत्रण होऊ शकतं. याकरिता सावध राहावं. साधक म्हणजे भोगी नसतो. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाही म्हणजे अंतःकरणात उपाधी म्हणजे कशी की मी एवढा आहे किंवा कोणाविषयी राग, द्वेष, क्रोध आपल्या अंतःकरणात काही नसावं. मग कशी असावी? लोलुप्यता काय? निद्रेत जिनावे. आपण भोजनाविषयी लोलुपता ठेवू नये, आसक्ती ठेवू नये. निद्रेला जिंकावं. भोजन करावे परिमित. भोजन परिमित जितकं लागेल, जेणेकरून जितकं खाल्ल्यानं आपल्याला दुपारी झोप येणार नाही इतकंच भोजन करावं. नाहीतर आप भेटलंय मग खात राहिले नाही, तो साधक नाही. एकांती लोकांती स्त्रियांची भाषण. प्राण गेल्या जाणं करू नये. प्राण गेला तरी तुकाराम महाराज बोलतात. तो का म्हणे, आयशा साधनी जो राहे तोची ज्ञान आहे गुरुकृपा. अशा साधनात जो राहतो तोच ज्ञान प्राप्त करू शकतो ना. म्हणून आचरणाचा पक्ष सगळ्यात मुख्य आहे. आचरणाचा पक्ष फार मुख्य असावा. ज्ञानही असावं,
परंतु आचरण हेही फार महत्वाचं आहे. ते पुढे पहा आपलं काय काय काम आहे, कर्म आहे, ते आपण कसं करावं. भगवान बोलतात न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्म संज्ञानाम. बरं, न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्म संज्ञानाम जोषयेत सर्व कर्माणि विद्वान् युक्त समाचरन्. कहता अन्वय विद्वान कर्म संज्ञानाम आज्ञानानाम बुद्धिभेदम न जनयेत युक्तः समाचरण सर्व कर्माणि जोषयेत. आता एक लक्षात ठेवा, अन्वय असा आपण केलेला आहे, परंतु एक देहली दीप न्याय आहे. काय आहे? देहली दीप न्याय. जसं पूर्व काळी हे घर असा जास्त विद्युतची व्यवस्था नसायची, कंदील वगैरे लावायचे, दिवा वगैरे लावायचे. मग दोन्ही आता दोन जर खोल्या असल्या, दोन्हीही घरात दोन्ही खोल्यात तो प्रकाश यावा याच्याकरिता देवळ किंवा देहली म्हणजे उंबरा, आता दोन बाहेर आणि आतमध्ये, तर त्या उंबऱ्यावर कंदील ठेवायचे. मग तो कंदिलाचा प्रकाश आतल्या लोकांनाही पडायचा आणि बाहेरच्या लोकांनाही पडायचा. म्हणजे त्याचा प्रकाश जसा दोन्हीकडे जात असत. हे न्याय आहेत, तुम्ही चांगलं शिका, मग नंतर तुम्हाला न्याय देऊ ना काहीतरी. परंतु तुम्ही अभ्यासच करत नाही तर न्याय कुठून न्यायचा? अन्याय करावा. अन्याय करता मग न्याय कुठून होणार? त्याच्याकरता हे न्याय आहे. मग या देहलीदीप न्यायाने यांचा अन्वय कुठे होतो? प्रकाश दोन्हीकडे होतो. तसंच सर्व कर्मानी या पदाचा अन्वय समाचरण याच्या बरोबर आणि जोशयेत हे ना, इकडे दोन्हीकडे करायचा. विद्वानाचा अन्वय अगोदर आरंभ केला तर युक्त कर सर्व कर्माणी समाचरण सर्व कर्माणी जोशयेत असा आपण अर्थ करणार. तरी अर्थ पहा, विद्वान अर्थात ज्ञानी पुरुषाने कर्म संज्ञानाम अज्ञानानाम कर्मामध्ये आसक्त झालेल्या अज्ञानांचा बुद्धिभेदम न जनेत बुद्धिभेद करू नये. ते चांगलं पहा. आपल्याला फार 12 खोडीचे आपण असतात. कधी कधी एखादं चांगलं कर्म करू लागलं ना, आपल्याला काय वाटतं, हे आपल्यापेक्षा चांगलं बोलू लागले काय, हे चांगलं आचरण करू लागलं. आपण त्याला आचरण न करावा याच्याकरिता काहीतरी काड्या करत राहतो. हे करून तुला काय होणार? याच्यापेक्षा तत्वज्ञान ऐकलेलं बरं. कर्म करत असला त्याचा अधिकार त्याच्यात आहे, त्याला काढून तत्वज्ञानाकडे करतो. बरं, तिथून उपासनेत लावलं तर बरं आहे ना. काही उपासना करत असले तर आपल्याला सांगणार हे काय, हे सोडून देऊन शिकाय काय, बस मी ब्रह्म आहे एवढ्या स्थितीवर राहायचंय काय, पूजा तर या धर्म माणसानं करावे, हे असं बोलत राहतो. तसं नाही. ज्याचा अधिकार जिथं आहे, अधिकार तैसा करू उपदेश साहे उजेत्यास तेची देऊ, अशी आपली स्थिती पाहिजे. जितकं ज्याला सहन होत आहे तितकं त्याला त्या कार्यात लावलं पाहिजे. परंतु पुढच्या व्यक्तीचं आपलं कल्याण व्हावं अशी इच्छा तरी पाहिजे बरं का. नाहीतर काय नाही, मग कामच ते करतच नाही. म्हणून अज्ञानी मनुष्यांचा बुद्धिभेद करू नये. उलट काय करावं, युक्त होऊन, म्हणजे आपल्या मनावर नियंत्रण करून सर्व कर्माणी समाचरण, सर्व कर्म करीत सर्व कर्माणी जोशे, या सगळ्या माणसांना सर्व कर्माणी जोशे, कर्म म्हणजे सर्व कर्मे करवावीत.
त्यांच्याकडून सगळं कर्म करून घ्यावे. आपण करावं आणि दुसऱ्याकडून करवून घ्यावं हे आपलं काम आहे. एखाद्यावर ते म्हणाल नाही नाही मी तत्वज्ञानाचाच यांना उपदेश करेन, तरी माऊली बोलतात, जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्ने की विजेवी म्हणून बाळका जैसी निदावी धनुर्धरा. हे धनुर्धरा, हे अर्जुना, जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्ने की विजेवी. हे अर्जुना, जे बालक, जो मुलगा, जे लहान बालक सायासे स्तन्य सेवी, सायासाने जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्ने केवी जेवी म्हणून बाळका जैसी बाळका नेदावी. धनुर्धरा अगोदर घ्या, सर्वात अगोदर. हे धनुर्धारण करणारे अर्जुना, जे सायासे स्तन्य सेवी, तू मोठा आहेस, पण जे बालक, जे लहान मूल, आता हे आपल्या पुढच्या छोट्या मुलाला ते सायासे, त्याला दूध प्यायचं म्हटलं तरी फार कष्ट लागतात. नुकतंच जन्मालेलं बाळ आहे आणि त्याला दूध पिण्याला सुद्धा पिता येत नाही, फार कठीणतेनं पितं, कसं बसं तरी पितं. मग त्याला आता तुम्ही म्हणाल, महाराज हे दूध काय, तुपाच्या आम्ही रोट्या बनवू आणि याला खाण्याकरता देऊ, तेव्हा हे लवकर मोठं होईल. हे दूध काय थोडंसं एवढं नव्हतं, तर सांगा ते कसं खाऊ शकेल? ज्याला दूधच पिता येत नाही ते पक्वान्न, पाची पक्वान्नाचा बेत आपण बनवला, तो कसा सेवन करू शकेल? नाही ना, त्याला मोठं व्हावं लागेल. मोठं झाल्यानंतर त्याचं तो सेवन करेल. म्हणून जैसी बाळका नेदावी, ज्याप्रमाणे ती म्हणजे ते पक्वान्न बाळका नेदावी, लहान मुलाला देऊ नये. है ना? लहान मुलाला काय देऊ नये? ज्याप्रमाणे ती पक्वान्ने लहान मुलाला देऊ नयेत. कारण ते दिले तर त्याच वेळेस त्याचा प्राण जाईल, मरून जाईल. तसंच तैसी कर्मी जया अयोग्यता तया प्रती नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदी करू नये. त्याप्रमाणे जया कर्मी अयोग्यता, ज्याचा पान आहे जया कर्मी अयोग, तैसी जया कर्मी अयोग्यता तया प्रती खेळता आदी करून नैष्कर्म्यता न प्रगटावी. हे अर्जुना, त्याप्रमाणे जया कर्मी अयोग्यता, ज्याची कर्म करण्यामध्ये अयोग्यता आहे ना, ज्याचा कर्म करण्यात ज्याची पात्रता नाही, जो कर्मच बरं आपण कसं तरी त्याला कर्मात लावतो, त्याला कर्म करण्याची, निष्काम कर्म करण्याची सुद्धा योग्यता आली नाहीये. अरे सकामच काय, शास्त्रानं सांगितलेलं काही न करावंच वाटत नाही, सकाम सुद्धा करू वाटत. मग काय त्याची कर्मामध्ये सुद्धा योग्यता नाही. किंवा कर्म करतो परंतु निष्काम बुद्धीनं कर्म केलं पाहिजे, तसं कर्म त्याला करू वाटत नाही. आता तुम्हालाच सांगा, तुमची कर्म करण्यात योग्यता आहे? काम सांगितलं बरं, संध्या सांगितली करत नाहीत, अयोग्यता आहे. कोणत्याच लायकी, आणखी याच लायकीचे नाही आपण झालो. म्हणजे मनुष्य हा शास्त्रानं सांगितलेलं कर्म करत असेल नित्य नियमानं, तेव्हा कर्म करण्याची योग्यता आहे की नाही? आणि आपण तेच करत नाहीत, मग आपली कर्मी जया अयोग्यता, ज्याची कर्म करण्यामध्ये अयोग्यता आहे, अपात्रता आहे, तया प्रती त्याच्याकरिता खेळता आदी करुणे, खेळताना इत्यादी प्रसंगी नैष्कर्म्यता न प्रगटावी, नैष्कर्म्य स्थिती प्रगट करू नये. त्याला आत्मा असा आत्मा तसा है ना, तुम्ही निष्कर्मी आहात, तुम्ही कर्मातीत आहात, अशी स्थिती आता याला प्रगट करून काय दाखवून फायदा आहे? म्हणून त्याला उघड करून सांगू नये, बस आहे काहीतरी आज सध्याला तू कर्मच कर,
कर्म करून आपलं अंतकरण शुद्ध कर, नंतर पुढे जा. कारण काय करावं, ते सत्क्रियाची लावावी, त्याची एकी प्रशंसावी, नैष्कर्मी ही दावावी आचरोनी. तेथे म्हणजे अशा स्थितीमध्ये सत्क्रियाची लावावी. काय करावं, सत्कर्माचरणच करण्यास लावावे. याच्याकडे काय करून घ्यावं, सत्कर्माचरणच करून घ्यावं. त्याला सत्कर्म करण्यासच लावलं पाहिजे. त्याची एकी प्रशंसा आहे, सरळ आहे थोडा अन्वय. त्याची एकी, त्याच एका कर्माची, सत्कर्माची स्तुती करावी. आपलं कामच आहे. आपण आहोत ना लोकांचे निर्देशक, सात्मकार. लोकांना सत्कर्मातच लावावं, सत्कर्माचीच प्रशंसा करावी आणि नैष्कर्मी ही आचरूनी लावावी. निष्काम पुरुषाने सुद्धा ती सगळी कर्म आपण स्वतः ती आचरण करून दाखवावीत, स्वतः करवावं, तेव्हा ते करतील. आणि पुढे बोलतात नवरे, तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्म संगी, तो कर्म बंधू अंगी वाजेल. तया नका लोकसंग्रहा लागी कर्मसंगी वर्तता, तो कर्मबंधू तया अंगी वाजेल ना. लोकसंग्रहालागी कशाकरिता, लोकसंग्रहाकरिता कर्मसंगी वर्तता. कर्मसंगी म्हणजे कर्माच्या संगतीत वावरत असताना, म्हणजे कर्म करत असताना. तो कर्मबंधू. आता मग असा निष्काम पुरुष आहे, मग त्याला कर्म जरी केली तर त्याला कर्माचं बंधन लागत नाही. कर्मी वर्तता वावरत असताना तो कर्मबंधू त्या कर्माचा बंध त्याच्या अंगी वाजेल ना. वाजेल ना म्हणजे वाजणार नाही. कर्माचा बंध, कर्मबंध म्हणजे सुख दुःख. हे सुख दुःख त्याच्या अंगावर येऊन आदळणार नाही, म्हणजे सुख दुःखाचे तडाखे त्याला बसणार नाही. त्याला कर्माच्या बंधात तो सापडणार नाही. दृष्टांत देऊन माऊली बोलतात, जैसी बहुरूपी यांची रावराणी, स्त्री पुरुष भाव नाही म्हणे, परी लोक संपादनी तैसीच करते. जैसी बहुरूपयांची रावणाराने मनी स्त्री पुरुष भाव नाही, परी लोक संपादनी तैसीच करते. काय झालं, ज्याप्रमाणे बहुरूपीयांची म्हणजे या बहुरूप धारण करणारे है ना, बहुरूपी अशा राजा आणि राणी बहुरूप धारण केलेले. कोण, राजा आणि राणी. अशा राजा आणि राणीच्या मनात, आता समजा तुम्हीच दोघांनी स्त्रीचा आणि पुरुषाचं पारण केलं, मी एक राजा मी एक राणी, तर त्यांच्या लोकांमध्ये दाखवण्याकरता मी स्त्री आणि हा पुरुष असा व्यवहार करतात, परंतु त्यांच्या मनात मी स्त्री आणि पुरुष असा भाव नसतो. स्त्री पुरुष भाव मनी नाही म्हणजे नसतो, परंतु लोकसंपादने, परंतु लोकांचा संग्रह करण्याकरता किंवा लोकांना आनंदित करण्याकरता तैसीच करीती, त्याचप्रमाणे करतात. कसे म्हणजे ज्याप्रमाणे राजा आणि राणी असतात तसाच हे व्यवहार करतात. म्हणून आपण या मार्गात, तत्वज्ञानाच्या मार्गात असलं तरी सुद्धा आपण अशाच प्रकारचा शास्त्रीय व्यवहार करावा असा ज्ञानवरायांचा निर्देश दिसतो. या पुढचा श्लोक उद्या पाहूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं